काहींचे झालेले असतील, भावी आयुष्यात विद्यार्थ्यांचे लग्न होणार आहेत, त्यांचा पती त्यांना नोकरदार मिळाला असेल, सरकारी नोकर असेल, त्यांना 10 किंवा 15,000 जर पगार असेल आणि त्या पगाराच्या वरची जी रक्कम ते कुठून आणत असतील तर ती त्यांनी विचारायला पाहिजे. आणि ती जर रक्कम पगाराच्या व्यतिरिक्त असेल तर तो काळा पैसा आहे आणि तिचा तो पती केव्हा तरी जाळ्यात अडकला जाणार आहे आणि पूर्ण संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त होणार आहे. त्यांचं आर्थिक बजेट या ठिकाणी हुकणार आहे. त्यासाठी आपला पती जर नोकरी करत असेल, पगार किती आहे तो पाहून घ्या आणि त्याच्यावर येणारा पैसा जर येत असेल तर त्यांना सांगायचं, बाबा हा येणारा पैसा जर बंद केला तर मी तुझ्या घरी राहते, नाहीतर मी चालले माहेरा, मला मार्ग मोकळा आहे असं सांगायचं, तरच तुमचं संसार चांगला चालणार आहे आणि त्या घरापासूनच तुम्ही भ्रष्टाचार मुक्त सुरू करणार आहात असं मी आश्वासन देतो की तुम्ही माझं हे 2 शब्द ऐकाल असं मला वाटतं. शब्द जे सुचा येते मनात राहिले, शब्द जे सुचायचे ते मनात राहिले, आज तुम्हा पाहुणी ओठावरी सुख स्फुरले. शेवटी मी असं सांगेल की माणूस हा केव्हा तरी मरतच असतो. कोणाला या ठिकाणी जीवदान नाही किंवा 1000, 2,000, 3,000 वर्ष माणूस जगत नाही. त्यामुळे की रिकाम्या हाती आलो आहे, रिकाम्या हाती जायचं आहे, कशासाठी भांडण तंटा, एकजुटीने राहायचं आहे. धन्यवाद सर. यानंतर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. उपक्रम एक टीमवरती दिसणार आहे आणि म्हणून या ठिकाणी वांद्रे साहेबांचं अभिनेत तांबोळी आज जगन्नाथ खांडवे यांच्या ठाकराचा तुक्या या कादंबरीचं प्रकाशन झालं म्हणून मी प्रथमतः खांडवे सरांचं अभिनंदन करतो. ठाकराचा तुक्या आज पुस्तकात आला, ठाकराचा तुक्या आज पुस्तकाचा आला, खंडव्यांचा जगन्नाथ कादंबरीचा नायक झाला, खंडव्यांचा जगन्नाथ कादंबरीचा नायक झाला. सह्याद्रीच्या दराखोऱ्यात आणि कुशीत जी वनराई आहे, डोंगराई आहे आणि याच्या किनाऱ्याला कुठेतरी किंवा डोंगर शिखरावर राहणारी आदिवासी जमात, ठाकर जमात, बहुतांशी प्रकल्प, विशेषतः जलसंपदा विभागाचे जे प्रकल्प आहेत, धरणांचे प्रकल्प, हे सगळे याच सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये उभे राहिलेले आहेत आणि या पट्ट्यामध्ये हे प्रकल्प उभे राहत असताना असणाऱ्या आदिवासी समाजाच्या भूसंपादनासाठी किती त्रास सहन करावा लागतो, किती अडचणी निर्माण होतात, किती किंवा कसे विस्थापित होतात, या अर्थाची एक फक्त कविता मी आपल्यापुढे सादर करणार आहे. धरणासाठी झोपडीचे मोजमाप करताना त्याची पार्श्वभूमी अशी आहे की व्हॅल्युएशन करता, मूल्यांकन करताना जी जमीन किंवा घरदार, झाडं झुडपं जी ताब्यात घ्यायची असतात त्याच्यासाठी माझ्यासारखा एखादा अभियंता त्या वस्तीवर जातो, त्या झोपडीचं मोजमाप करायचं असतं. परंतु त्या नवोदित अभियंत्याला ज्या झोपडीची काही लाकडं असतील ती सागवानी आहेत, लिंबाची आहेत, बाबळीची आहेत का कसलेली याचं ज्ञान नसतं आणि म्हणून तो अभियंता त्या झोपडीची जी एक वासा आहे, वासा लवाला पुढं आलेला, त्याचा थोडासा काप घेतो आणि तो काप आपल्या साहेबांना नेऊन दाखवतो. तो काप घेताना त्या झोपडीमध्ये जी माहेरवासीन बाळणपणासाठी आलेली असते तिच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना या कवितेमध्ये मी मांडलेल्या आहेत. एकीकडे मी प्रशासकीय अधिकारी जरी असलो तरी दुसरीकडे माझं मानवतेचं किंवा कवीचं मन जे आहे ते कायमच ह्या अशा वंचित घटकांच्या भोवती फिरलेलं आहे. कांबळे सरांना याबद्दल पहिल्यापासून गेल्या 30 वर्षापासून माहीत आहे. नको नको रे साहेबा झोपडीचं करू माप,
नको नको रे साहेबा झोपडीचं करू माप, आई कन्यादान शोधा गेला सुपारीला बाप, आई कन्यादान शोधी गेला सुपारीला बाप. याच झोपडीत आईची उजवली कुस, याच झोपडीत आईची उजवली कुस. ओली बाळंतीनं मी झाले तर आकराचं दिस, ओली बाळंतीनं मी झाले तर आकराचं दिस. दोन चिली पिली माझी आणि बाळ त्यात एक, दोन चिली पिली माझी आणि बाळ त्यात एक. दुर्बिणीचं तुझ्या त्यांना किती किती कवतिक, दुर्बिणीचं त्यांना तुझ्या किती किती कवकितिक. या झोपडीच्या वाशाला नको लावूस की करी, या झोपडीच्या वाशाला नको लावूस की करी. झोपडीचा वासा जशी बाईच्या लुगड्याची मिरी, झोपडीचा वासा जशी बाईच्या लुगड्याची मिरी. नको हात घालू त्याला, नको हात घालू त्याला अवसानं गळून रे गेलं, नको हात घालू त्याला अवसानं गळून रे गेलं. मुंबाजीचा वंश तुझं दाखव देऊचं रे तळ, मुंबईचा वंश तुझं दाखव देऊचं रे तळ. आणि शेवटी बांध तिरडी आमची बांध ताणा धरणं, बांध तिरडी आमची बांध ताणा धरणं. घे सरकारी कमिशन रचता रचता सरणं, घे सरकारी कमिशन रचता रचता सरणं, रचता रचता सरणं. कारण आज प्रकल्पबाधित जे असणारे माणसं असतील, काही समूह असेल, हा जिवंत जरी असला तरी एक प्रकारे पुनर्वसनाअभावी तो त्या तिरडीवर त्या सरणावरच झोपवला गेलेला आहे, अशी माझी आजही या कवितेमधली धारणा कायम आहे. आणि दुसरी जागोजागी आपण पाहतो झोपड्या आहेत, तिथे कॉन्क्रीटची जंगलं तुम्हाला पूर्व भागात पाहायला मिळतील, पण आदिवासी भागात अजून नाही. म्हणून स्वागत झोपडी म्हणून आहे, 12 ओळीची फक्त कविता आहे. ती कविता: झोपडीत माझ्या झाल्या जरी गरिबीच्या वेदना, झोपडीत माझ्या झाल्या जरी गरिबीच्या वेदना. परी हृदयात मात्र माझ्या मानवतेच्या संवेदना, परी हृदयात मात्र माझ्या मानवतेच्या संवेदना. चंद्रमौळी घरात होई चंद्र चांदण्यांचं दर्शन, चंद्रमौळी घरात होई चंद्र चांदण्यांचं दर्शन. सांज जाग वारा करी अश्रूंचं सांत्वन, सांज जाग वारा करी अश्रूंचं सांत्वन. आणि शेवटच्या कडव्यामध्ये झोपडवासियांचं मन किती मोठं असतं ते दाखवलेलं आहे. हवे तुला निशंक ये सखे तुझ्या सवडी, हवे तुला निशंक ये सखे तुझ्या सवडी. तुझ्या स्वागता उभी माझी सदैव झोपडी, तुझ्या स्वागता उभी माझी सदैव झोपडी, तुझ्या स्वागता उभी माझी सदैव झोपडी. पुन्हा एकदा खंडवे सरांचं अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कादंबरीचे प्रकाशन कार्यक्रमाचा सोहळा आणि या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पालक, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, बंधू आणि भगिनींनो, मित्रो, सुभाषणामध्ये असफल होऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या कादंबरीचे जे लेखक आहेत, प्राध्यापक मान्य श्री जगन्नाथ उर्फ जगदीश बबन खंडवे, या सरांचं मी हार्दिक अभिनंदनही करतो आणि स्वागतही करतो. जेव्हा कुठेतरी नाश पावलेलं असतं तेव्हा काहीतरी उगवतं, अशी जाणीव मला आज या ठिकाणी होते आहे. ज्ञानाचा अर्थात तत्वज्ञानाचा असा एक ग्रंथ आपण ज्याला मानतो तो गीता ग्रंथ, की ज्याच्यामध्ये 700 श्लोक आहेत. त्या 700 श्लोकापैकी एक श्लोक आपल्याला असं सांगतो: यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्म्यानमसृजम्यहम्. या श्लोकाचा सरळ अर्थ आहे की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी लागायला लागते त्या त्या वेळेला ईश्वर अवतारित होतो. अवतारित होतो याचा अर्थ
प्रत्येक नाश पावलेल्या कुलामध्ये कुणीतरी एक विद्वान माणूस जन्माला येतो आणि त्या कुलाला सावरण्याचं काम करतो, तो अवतारित होतो असा अर्थ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. धर्मशास्त्राप्रमाणे परमेश्वराचे 10 अवतार ज्याला आपण मानतो, बाकीचे सोडता भगवान श्रीकृष्णाकडे जर आपण बघितलं तर हा पुरोगामी विचाराचा माणूस, पूर्वंपार चालत आलेल्या रूढी परंपरा आणि अन्याय अत्याचार यांना फाटा देऊन ज्यांना म्हणून वाईट म्हटलं होतं, ज्यांना म्हणून कमी लेखलं होतं, त्यांच्या बाजूने उभं राहून समाजामध्ये चांगलं स्थान मिळवून देण्याचं काम द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने केलं. काय केले त्यांनी? प्रथमतः तर ज्यांनी या मानवाची संस्कृती रचत असताना शेळी मेंढी आणि इतर गाई गुरं वगैरे यांची वासरं 10-15 मिनिटांमध्ये आईबरोबर चालायला लागतात, परंतु मानवाचं वासरू किंवा त्याचं लेकरू ते बाकी बाळांत्यावरती 4-5 वर्षे लोळत राहतं, त्याला त्याचं काही करता येत नाही. आणि म्हणून ज्या माऊलीला ज्या पुरुषाच्याकडून गर्भधारणा झाली असेल त्या पुरुषाची जबाबदारी आहे त्या माऊलीच्या संगोपनाची आणि त्या बाळाच्या सर्व देखभालीची. आणि म्हणून ही व्यवस्था, कुटुंब व्यवस्था सुरू झाली आणि संपूर्ण मानव समाजाचा व्यवहार नीट चालावा म्हणून 4 वर्गाची निर्मिती करण्यात आली होती. त्याच्यामध्ये पहिला होता ब्राह्मण.